नमस्कार, मी तृप्ती धोडमिसे, जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग। राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम रविवार दिनांक 28 जून 2026 रोजी संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शुभारंभ करून राबविण्यात येणार आहे। त्यानंतर गृहभेटीद्वारे इंटेन्सिव्ह पल्स पोलिओ इम्युनायझेशन ग्रामीण भागात 3 दिवस आणि शहरी भागात 5 दिवस राबवण्यात येईल। या मोहिमेत जिल्ह्यातील 0 ते 5 वर्षे वयोगटातील सर्व 27,806 बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे 2 थेंब देण्याचे उद्दिष्ट आहे। यासाठी जिल्हाभर 904 लसीकरण केंद्रे, 80 मोबाईल पथके आणि 43 ट्रान्झिट पथके कार्यरत राहणार आहेत। सर्व पालकांना माझे नम्र आवाहन आहे की आपल्या परिसरातील लसीकरण केंद्रांवर जाऊन लस घेण्यात यावी। तसेच लस घेण्यापासून वंचित राहिल्यास गृहभेटी दरम्यान आरोग्य कर्मचाऱ्यांकडून आपल्या प्रत्येक 0 ते 5 वर्षे वयोगटातील बालकाला पोलिओ प्रतिबंधक लसीचे 2 थेंब अवश्य पाजावेत। बालकाने यापूर्वी पोलिओ लसीचे 2 डोस घेतले असले तरी देखील या मोहिमेतील डोस देणे अत्यंत आवश्यक आहे। प्रत्येक बालक सुरक्षित, प्रत्येक बालक पोलिओ मुक्त हे आपले सामूहिक ध्येय आहे। आपल्या सहकार्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा कायम पोलिओ मुक्त व निरोगी राहील। धन्यवाद।